माझ्या मराठी रसोई चॅनल मध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत. तर आज आपण कोल्हापुरी झणझणीत असे मिसळपाव बनवणार आहोत. त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य घेतले ते अगोदर आपण पाहूयात. तर त्याच्यासाठी मी इथं काल सकाळी मटकी भिजत टाकली होती. हे बघा, परवा रात्री टाकली होती पाण्यामध्ये. काल सकाळी ती पाण्यातून उपसून ना मी अशी कापडात, सुती कापडात गुंडाळून कुकरमध्ये अशी हवा बंद कुकरमध्ये अशी ठेवली ना तर तिला उब लागते आणि पावसाळ्यात छान मोड येतात मटकीला. आणि त्याच्यावरती ते असे माशा बारीक बसून येत म्हणून आपण असं कुकरमध्ये पॅक करून ठेवायचं. तर ही अशा रीतीने मी ही मटकी घेतलेली आहे बघा. ही आता आपण ही मटकी एक बाउल घेणार आहे. आपण 3 ते 4 लोकांसाठी हे मिसळ बनवणार आहोत. साहित्य आता बघूया आपण. 2-3 कांदे लागतील आपल्याला. 2 मोठे, एक छोटा कांदा घेतलेला आहे मी. वाटण्यासाठी एक घेणार आहे. आणि आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, 2 उकडलेले बटाटे, किसलेलं खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे मी. एक छोटा तुकडा म्हणजे 3 ते 4 चमचे हे खोबरं आहे. 5-7 लसणाच्या पाकळ्या आहेत सोलून घेतलेल्या. थोडीशी मी 2 बुटुक चिंच भिजत टाकली होती. आणि मसाल्यामध्ये बघा, 1 मसाला वेलची, 4-5 मिरी, 4-5 लवंगा, दालचिनी, खसखस 1 चमचा. आणि मी तुम्हाला ह्यातला सिक्रेट एक पदार्थ सांगते, तो हा जायफळ घेतलेला आहे थोडस, एवढा छोटा तुकडा. जिरे लागतील आपल्याला, मीठ लागेल आणि काश्मीरी बॅडगी मिरची पावडर लागेल, हळद लागेल, मोहरी आणि गूळ खडा छोटा, एवढं साहित्य आपल्याला लागेल. आणि तेल लागेल फोडणीसाठी. आणि ब्रेड लागतील आपल्याला. आणि फरसाण एक बाउल आपल्याला. ह्यात आता एक मी छोटा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार, म्हणजे थोडस घालायचंय, नंतर आणि घालायचंय आपल्याला. आणि हळद पावडर थोडीशी घालायची. आणि पाणी गरम करूनच त्यात मटकी घालायची. आणि मटकी थोडीशी अशी उकडून घ्यायची अगोदर गरम पाण्यात. कुकरला काय होतं, लगदा तयार होतो एक थोडस जरी ठेवलं तरी. म्हणून अशा प्रकारे आपण ही मटकी उकडून घ्यायची. एक 10 मिनिटं लागतात उकडायला मटकी. गरम पाणी उकळी आल्यानंतरच त्यात मटकी टाकायची. थंड मसाले थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे. ही मसाला वेलची, मिरी, खसखस नंतर टाकायची थोडीशी. आणि जिरे हलकस भाजायचं जरासं, त्यातलं मॉइश्चर कमी, ओलावा कमी होण्यासाठी. आता जिरे, आमच्या कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मध्ये सगळे खडे मसाले असतात. तीळ घातलेली नाहीत मी. तिळामुळे काय होतं, पांढरा रस्सा होतो तो मिसळचा. आता ह्याच्यामध्ये हे सुकं खोबरं थोडस परतवून घ्यायचं. थोडस तेल अगदी टाकून तोवर आता परतवून हे वाटण करून घेऊया. तोवर आपली इथं मटकी वाफून निघते, उकडून निघते. हे वाटण करून घेऊया आपण मिक्सरला. आपला कांदा भाजलेला आहे बघा तांबूस. थोडीशी कोथिंबीर, देठाची टाकली तरी चालते. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया मसाला. हे बघा, इथं आपली मटकी अशी उकडून तयार झालेली आहे बघा. अशी ह्या पद्धतीने आपण उकडून घ्यायची. कुकरला खूप लगदा होतो म्हणून अशी पातेल्यात वाफवून घ्यायची. आता आपण गॅस बंद करूया आणि बटाटा इकडे बटाट्याला फोडणी देऊन घेऊया बघा. बटाटा तयार करून घेऊया. तेल तापत ठेवलेले 2 चमचे, मोहरी 1 छोटा चमचा, जिरे, मोहरी तडतडू द्यायची नाही तर कच्ची लागते मोहरी. मग मिरची, कढीपत्ता,
मोठा मोठा कांदा घालायचा बटाटा, कोथिंबीर घातली थोडीशी आणि हळद पावडर, मीठ घालायचे चवीनुसार, छोटा अर्धा चमचा हळद पावडर. आता हे आपण बटाटा घालून घेऊ. आणि मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये, थोडं टाकायचं. आता आपण ही मटकी गाळून घेणार आहे. ह्याचा स्टॉक असतो ना इथं, आणि गाळून घ्यायचं. आणि त्या स्टॉकचा आपण तर्रीदार असा रस्सा बनवणार आहे. हे बघा आता ही मटकी आपण थोड्याशा 1-2 चमचे तेलावर परतवून नुसती घ्यायची, फ्राय करून अशी घ्यायची. तर त्याच्यासाठी बघा मी इथं अर्धा चमचा मोहरी, तेल तापू द्यायचं चांगलं. मोहरी तडतडली की थोडेसे जिरे अर्धा चमचा, आणि आता ही आपली मटकी तेलात चांगली फ्राय करून घ्यायची. थोडस लाल तिखट किंचित टाकायचं. आणि अगदी किंचित मीठ टाकायचं आपण, आणि चांगली ही फ्राय करून घ्यायची. आता एकाने परत हे भांड मी पाणी ठेवलेले आहे गरम करूनच पाणी घ्यायचं आपल्याला. आता हे बाजूला आपण काढून घेऊया, आणि ह्याच्यामध्येच मी मटकीचा रस्सा तयार करून घेणार आहे. गॅस मोठा करूया. आपण तेल टाकून घेऊया. आपल्याला तर्रीची मिसळ म्हटल्यावर, कटाची मिसळ, आपल्याला तेल जरासं थोडं जास्त लागतं एरवीपेक्षा. आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया. आता अर्धी वाटी आपल्याला ह्यात तेल लागेल. आपण तेल टाकून घेऊ. आता आपलं तेल तापलेलं आहे. थोडीशी मोहरी टाकायची, जास्त नाही टाकायची मोहरी. जिरे 1 छोटा चमचा. हे करायचं तेल तापल्यानंतर. कढीपत्ता ही मोठी पानं असली तर आपण असं तोडून घालायचा, म्हणजे सुगंध छान येतो. कांदा फोडणीसाठी थोडा आपण वाटणात पण घातलाय ना, परतवून घ्यायचं चांगलं. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आमचा हा 1-2 चमचे मी टाकणार आहे. हा वाटून घेतलेला मसाला, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा वाटण करून घेतलेलं आहे. चांगलं एक दिवस करून घ्यायचे. आणि हा काश्मीरी बेडगी, आमचा कांदा लसूण मसाला पण लाल लाल भडक असतो. मी अर्धा चमचा टाकलेले. 1-2 मिनिटं चांगलं तेलात परतवून घ्यायचे, तरी सुटेपर्यंत ह्याला मसाल्याला. चांगलं मसाल्याला तेल सुटलं पाहिजे असे. टाकलेलं पाणी हे बघा, 1-2 बुटुक टाकले होते चिंच भिजत. तुम्ही टोमॅटो पण वापरू शकता, मी चिंच वापरलेले. तर हे मसाल्याचं वाटी मिसळून टाकलेलं, मटकीचं हे स्टॉक पाणी काढलेलं ते घालून घेणार.
जेवढं लागेल त्या प्रमाणात आपण गरम पाणी घालायचंय. थोडा हा पातळच रस्सा असतो, कारण आपण त्यात फरसाण वापरलेला असतो, बटाटा, मटकीची मोडं वापरलेली असते, त्यामुळे हा थोडा पातळच ठेवायचा रस्सा. गरम पाणी वापरायचं त्याच्यात. अरे आपण अगोदर मटकी उकडत टाकताना पण मीठ टाकलं होतं. हे मीठ लाल दिसते, माझं सेंधव मीठ आहे बरं का हे, त्यामुळे असा कलर लाल दिसतो त्याचा. एक छोटा चमचा मीठ आपण चवीनुसार टाकायचे. अगोदर मीठ घातलेले आपण. आणि हा गुळाचा खडा, थोडस चिंचेचं पाणी घातलंय ना, त्यामुळे थोडस घालायचा गुळाचा खडा, म्हणजे गोडसर अशी लागते मटकी आपली. कट येतो आपल्याला मिसळला. एकदम बारीक गॅस करून असं उकळत ठेवायचं. किती छान अशी तर्री आलेली आपल्या मिसळच्या रश्श्याला. तर आता आपण सर्व करून घेऊया हे. तर इथं आता हा आपला बटाटा तयार झालेला आहे बघा. अगोदर असं आपण खाली बटाटा घालून घ्यायचा. मटकी, आणि याच्यात आपण आता ही मिसळचा रस्सा घालून घेणार आहे. मस्त मस्त तरी आलेली आहे आपल्या रश्श्याला. आपला कोल्हापुरी ही झणझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे तर्रीची. कांदा, लसूण, कांदा, कोथिंबीर, लिंबू, दही, फरसाण. आता आपण ह्याच्यावर हा वरून फरसाण घालणार. बघा, अशा प्रकारे आपली ही कोल्हापुरी झणझणीत तर्रीची मिसळ पाव तयार झालेली आहे. लाईक, शेअर व जरूर सबस्क्राईब करा. माझा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.